त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांच्यामुळे डिले झालाय, मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही. कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलं आहे, ते त्यांनी केलं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, हे कसं झालं आहे याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, नाही तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाही. पण अजित पवार गटाचे जे लोक आहेत, जे अजित पवारांना खूप जवळचे मानतात, ते लोक ही मागणी का करत नाहीयेत? ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल जवळचे, सुनील तटकरे जवळचे, तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत, ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने? बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो. ते फार अनुभवी लोक आहेत. राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं. आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं. त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं. त्यांचं जात नाही, ते लक्ष देत नाही. दादांचा हा घात झाला का अपघात झाला याच्यावर त्यांचं लक्ष नसलं तरी आम्ही जे दादांचे कार्यकर्ते म्हणा नाही तर नातलग म्हणा, आम्ही तर प्रयत्न करतोय आणि लढतोय. पण त्यांचं म्हणणं असं की जेव्हा दादांचा मृत्यू झाला त्याच वेळेस विलीनीकरणाची चर्चा का सुरू केली आहे? तपास हा टेक्निकल अँगलने होणारा तपास असतो, तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का? ते 100% क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे. पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे, स्टेटकडनं CID मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे. आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार. उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो. 2023चा जो मुंबईचा VSR कंपनीचा ॲक्सिडेंट या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं 2 वर्ष झालं, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही. VSRचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की VSR कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने काल DGCA टीम घटनास्थळी पोहोचली, तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली, दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, काय वाटतं की त्यांना आता दबाव आला त्यांच्यावरती DGCA पत्रकार परिषदेमुळे पुढे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असं म्हणायचं? सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो, सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली, प्रेझेंटेशन केलं, तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे DGCAवर आलं. काल प्रायव्हेट विमानाने आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली
हे सर्व अधिकारी तिथे गेले आणि त्यांनी तिथे इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे. पण हे 1-2 दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं. DGCA कडनं आता प्रायव्हेट विमानांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हणायचं. 14 कंपन्यांची नावं वगैरे त्यात दिसतात. दुर्दैवी गोष्ट आहे, कारण 2023चा जो VSRचा मुंबईचा अपघात झाला त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर आज अजितदादा आपल्याबरोबर असले असते. त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं. ते का केलं हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण जो सिंग नावाचा मालक आहे VSRचा तो फार पोचलेला माणूस आहे. त्याला बऱ्याच राजकीय लोकांचं सुद्धा पाठबळ आहे आणि त्यामुळे जर 2023चा रिपोर्ट लोकांसमोर आला नसेल आणि तो आला नाही म्हणून दादाचा हा घात दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एक गोष्ट आहे की दादा आपल्यात नसले तरी हे प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेझेंटेशन घेतल्यामुळे जो काय DGCAने काल परवा निर्णय घेतला की ज्या काय प्रायव्हेट एजन्सीज आहे त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर सर्चिंग आणि त्याचं सेफ्टी ऑडिट हे केलं जाईल. उशिरा सुचलेलं कदाचित हे शानपण असलं तरी मला असं म्हणावं लागेल मीडियामुळे आणि आमच्या प्रेझेंटेशनमुळे उद्या जाऊन VIP लोक असतील त्यांचा जो काय अपघात होऊ शकला असता तो कदाचित याच्यामुळे थांबेल असं वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दादांचा अपघात झाला त्याच वेळेस या लोकांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली. काही वेळ जाऊ द्यायला हवा होता. त्यांनी तात्काळ या सगळ्या संदर्भात बोलायला सुरुवात केली होती. मग त्यांना एवढंच म्हणणं आहे की मग कुणी सुरुवात केली चर्चा त्याचं नाव पब्लिकली त्या ठिकाणी घ्या. मग कधी झालं कसं झालं हे लोकांसमोर तिथं येऊ द्या. त्यामुळे नुसतं मोघम बोलून एक कुठेतरी तुम्ही विषयाला बगल देताय असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यांना हे आम्हाला सांगायचं आहे की जेव्हा दादा हॉस्पिटलमध्ये होते आणि तिथं काय काय चालू होतं हे सुद्धा आम्ही तिथं बोलू शकतो. पण या विषयाचं राजकारण करून एका मोठ्या नेत्याला कुठंतरी आपण त्याचं नाव खराब करतोय हे मात्र त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा शांत असतो नाही तर शांत आहोत त्याचं कारण आम्ही दादांकडे बघून शांत शेवटचा आहोत. प्रश्न विलेन. या 4-5 जे काय सो कॉल्ड नेते आहेत त्यांनी दादांना शेवटच्या काळामध्ये किती एकटं पाडलं होतं हे आम्हाला माहिती आहे. आणि ते म्हणतील की जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुम्ही कोणाची भूमिका घेतली, कोणाच्या बाजूली भूमिका घेतली त्याचं सगळं उत्तर सोमवारी नाही तर मंगळवारी स्वतः त्या ठिकाणी मी देईल. पुणे पिंपरी चिंचवड असो किंवा दादांचं ते कलेक्टर त्या IAS अधिकाऱ्यांसोबत झालेलं संभाषण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये दादांना त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी एकटं पाडलं होतं असं देखील सांगितलं जात आहे. तेच म्हणतोय की सोमवार आणि मंगळवारी मला थोडासा वेळ द्या, त्यावेळेस स्पष्टपणे पुराव्यासकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेन. इटालियन कंपनीने दावा केला की जो अहमदाबाद या ठिकाणी अपघात झाला होता तो ह्युमन त्या पायलटने स्वतः जे इंधनाचं स्विच आहे ते बंद केल्याचा दावा केला असल्याचं समोर आलं. त्याचे रिपोर्ट्स तसे आहेत. तसं असेल तर मग या VSRच्या अपघातामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. जो कोणी कपूर नावाचा पायलट होता, मेन पायलट, त्याच्यावर सुद्धा मुद्दामून कुणीतरी प्रेशर आणून नाहीतर वेगळ्या गोष्टींमुळे तर तसं जर सेम गोष्ट जी एअर इंडियामध्ये जी ह्याला गुजरातमध्ये झाली तशीच गोष्ट VSRमध्ये सुद्धा जर कोणाच्या प्रेशरमध्ये झाली आणि त्याच्यातच हा घात त्या ठिकाणी झाला असेल तर बरंच काय आपल्याला कळेल. तर म्हणून म्हणतो बाहेरच्या एजन्सीला घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जसं इटालियन एजन्सीने हे कन्क्लूड केलं तसंच दादांच्या बाबतीत सुद्धा बाहेरची एजन्सी घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे. सुनील तटकरे यांनी असं म्हटलं काल त्यांना जेव्हा विलिनीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला. ते म्हटले अगोदर त्यांच्याकडनं बोलू द्या, मग मी सांगतो की मी कुठे गेलो होतो, काय गेलो होतो, त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळं समोर येऊ द्या, नंतर मी बोलतो. त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला. ठीक आहे, मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर एक तारीख आजच जाहीर करा. समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो, त्यांनी जाहीर करावी 2 दिवसानंतरची नाही तर 3 दिवसानंतर, बघू ते काय करतात. थँक्यू सो मच.